सर्व पालक वर्गाचे आणि विद्यार्थी वर्गाचे पुणेचे एकदा आपले ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण एक मार्गदर्शनपर सत्र चालू केलं होतं की 5वी ते 12वीच्या अंतर्गत शिकणाऱ्या मुलांना स्पर्धा परीक्षेकडे वळवण्यासाठी किंवा भावी अधिकारी घडवण्यासाठीची जी तयारी आहे ती कशा प्रकारे असायला पाहिजे. मग आता 5वी 6वी 7वी जर तू विद्यार्थी असेल तर नेमकं त्यांनी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्यानं कुठल्या प्रकारे अभ्यास करायला पाहिजे किंवा त्याला चांगल्या सवयी म्हणा किंवा योग्य प्रकारे त्यांनी कशा प्रकारे आपला दैनंदिन अभ्यासक्रमातून स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून ज्या बाबी आहेत ते निवडायला पाहिजेत आणि त्याही पुढे मग त्याचा सातत्याने आणि डे टू डे इयर टू इयर रिव्हिजन किंवा त्या नोट्स घेऊन समोर कसं जायला पाहिजे या प्रकारे योग्य असं मार्गदर्शनपर सत्र आपण यापूर्वी 3-4 एक लेक्चर आपण घेतलेले. तर त्याचा एक हा छोटा सार म्हणून आपण इथे एक उभे राहिलो याच्यासाठी की ठीक आहे, आता आमचं ठरलं की ह्याला आपल्या पाल्याला म्हणा तो जो विद्यार्थी बघत आहे तर विद्यार्थ्याला की मला भविष्यात कुठल्या तरी शासकीय सेवेमध्ये जायचंय. तर अर्थातच ती सुरुवात कुठनं असायला पाहिजे तर एमपीएससी म्हणजे राज्यसेवा का असायला पाहिजे. कारण की कुठल्याही वेळी जेव्हा आपण आपलं जे गोल ठेवतो ते उच्च असायला पाहिजे. आता आधी अशी कन्सेप्ट राहायची की तू राज्यसेवेची तयारी कर, मग तू ऍटलिस्ट STAPSI किंवा STAPSI ची तयारी ठेव जेणेकरून तू गटकची कुठली पोस्ट काढशील. परंतु असं चुकूनही या काळात करू नका, कारण की अर्थातच आपल्या मुलांमध्ये लायबिलिटी आहे, तो मुलगा करू शकतो. आणि असं म्हणायचं कारण काय तर तो आता 5वी 7वी पासून तयारी करतोय त्याच्यामुळे तो सहजरित्या समोर आपलं भविष्य घडवू शकतो. आता पहिला जो मुद्दा सांगितला मी ते कुणासाठी होता की जे मुलं 12वी ग्रॅज्युएशनच्या नंतर वगैरे तयारी करायचे त्यांच्यासाठी होता. परंतु तो काळ गेलाय. आता का काळ गेलाय कारण की जो तुमचा कॉम्पिटिटर आहे, जो भविष्य स्पर्धा परीक्षेसाठी तयार होतोय तो 5वी 7वी पासून तयार होतोय. मग त्याला जर आपल्याला कॉम्पिट करायचं असेल तर अर्थातच आपली तयारी तर तशीच असायला पाहिजे. मग असं म्हणता येईल का की जो 5वी 7वी पासूनच तयारी करतो तोच होतो, इतर होत नाहीत? नाही, हे साफ चुकीत आहे. पण काळ मात्र ठरवतो की जर एखाद्या विद्यार्थी 5वी 7वी 8वी 10वी किंवा 12वी पासून जर तयारी असेल तर अर्थातच त्याचा अभ्यास 5 ते 10 वर्षापूर्वीपासून एखाद्या विद्यार्थ्याचा झाला असेल. पण जो विद्यार्थी आफ्टर ग्रॅज्युएशन तयारीला लागेल अर्थातच त्याचा अभ्यास तेवढा कमी असेल. याचं जे हार्डवर्क आहे 5 ते 10 वर्षाचं हे त्याला निश्चितच समोर घेऊन जाईल. मग आता नोकरीला लागण्याचं जे वय असतं ते इथं त्या विद्यार्थ्याचं काय होतं तर तो कमी वयात नोकरीला लागून जातो. का तर त्याची तयारी भरपूर प्रमाणात आधी झालेली असते. 12वी पर्यंत त्याचा 30% जो कन्सेप्च्युअल अभ्यास आहे तो होऊन जातो. आणि मग असं म्हणण्याचं कारण काय तर हा जो 5वी ते 12वीचा जो अभ्यासक्रम असतो ऍज इट इज स्पर्धा परीक्षेला अभ्यासक्रम तो असतो. त्याच्यामुळे 30% अभ्यासक्रम त्याचा काय तर पाठ्यपुस्तकांचा पूर्ण होऊन जातो 12वी पर्यंत. त्यानंतर तो विद्यार्थी सजग होतो, अडल्ट असतो, त्याला बऱ्यापैकी सर्व कळतं. मग तो फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर 3 वर्ष काय करतो आपला उर्वरित 30 ते 40% अभ्यासक्रम पूर्ण करतो. म्हणजे जवळपास त्याला 60-70% अभ्यासक्रम हा बऱ्यापैकी झालेला असतो. त्याला फक्त तयारी किती करावं लागते आफ्टर ग्रॅज्युएशन तर 30 ते 40% एवढीच तयारी करावी लागते आणि ती तयारी तो मुलगा सहजरित्या 2 वर्षात करू शकतो. म्हणण्याचा अर्थ काय तर मुलगा 22 ते 25च्या दरम्यान नोकरीला लागून जातो आणि ते पण कुठल्या क्लास 1च्या चांगली पोस्ट तो सहजरित्या काढू शकतो. आता जे आपण कुठली एमपीसी युपीसी रिझल्ट लागल्यानंतर आपण बघतो की हा 21व्या वर्षी अधिकारी झाला, 22व्या वर्षी अधिकारी झाला, यांचा जर इतिहास काढला तर तुम्हाला हेच दिसून येईल की त्याची तयारी 5वी 7वी पासून तयारी सुरू झाली होती. त्याच्या घरात ऑलरेडी कुठला तरी गट अ चा किंवा गट ब चा अधिकारी ऍज अ पेरेंट्स म्हणून आहे. मग त्यांनी काय केलं होतं तर याचं भविष्य जाणलं होतं, भविष्यात त्याला काय लागते हे जाणलं होतं आणि त्याची पूर्वतयारी करून घेतली होती. तर मित्रांनो, जर निर्णय घेतला असेल तर तो निर्णय ठाम करा की याला आम्हाला सरकारी सेवेतच पाठवायचंय आणि त्याची तयारी आजपासूनच तयारी करा. या तयारीची चांगली सुरुवात करण्यासाठी आपण आपला जो ऑनलाईन ऑफिसर ई लर्निंग प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावर चांगल्या प्रकारे मार्गदर्शनपर सत्र सुरू केले. पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे की या व्हिडिओच्या खाली जी लिंक दिली आहे, मोबाईल नंबर दिलाय, त्यांची संपर्क साधा. इथेच थांबतो. आपलाच उमेश पाटील. धन्यवाद.